नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की अर्थ बजेट म्हणजेच अर्थसंकल्पामध्ये आपल्या लाभार्थ्यांना काय जे आहे तर ते फायदा मिळालेला आहे, किती रुपयाचा निधी मिळालेला आहे, तसेच 5,000 रुपये पगारवाढविषयी किंवा 6,000 रुपये पगारवाढविषयी काही घोषणा झाली आहे का किंवा ती होण्याची शक्यता आहे का, या सर्व विषयांवर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचं जे आहे तर ते अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं आणि त्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे आहे तर ते आर्थिक बजेट महाराष्ट्राच्या नागरिकांसमोर सादर केलेला आहे. त्यामध्ये बरेच मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे, ज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी असेल, इतर बऱ्याच निर्णय घेण्यात आलेले आहे. परंतु महत्त्वाचं काय आहे, आपल्या लाभार्थ्यांकरिता काय महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जर इथे कुठे वेगळ्या ठिकाणी बघितलं असेल तर कुठेही दिव्यांगांसाठी अनुदान किंवा दिव्यांगांना एवढी तरतूद अशा विषयीचा कुठेही उल्लेख कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्यामुळे ही एक माहिती जी आहे तर ती लाभार्थ्यांकडून सुटलेली होती. हां, असेल कोणी सांगणारे तर त्याविषयीची माहिती आमच्याकडे आलेली नाही. ठीक आहे, तर मुख्य मुद्दा असा आहे की आपल्याला काय मिळालेला आहे. तर पहिला निर्णय जो आहे तर तो एकूण बजेटपैकी 1% निधी जो आहे तर तो दिव्यांग लोकांसाठी किंवा दिव्यांग विभागासाठी खर्च करावा, हा जो निर्णय होता तर तो देखील आधीपासूनच तो निर्णय जशाचा तसा ठेवण्यात आलेला आहे, म्हणजे तो कंटिन्यू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले नाही. आणि महत्त्वाचा म्हणजे पुढचा निर्णय त्यांनी असं सांगितलं की जे दिव्यांगांना सहाय्यक मिळतात, उपकरणं मिळतात, जसं की व्हीलचेअर असेल किंवा मग जयपूर फूट असेल किंवा मग कुणाला मोबाईल फोन असेल, श्रवण यंत्र असेल, हे यंत्र मिळण्यासाठी अधिक निधी मंजूर करण्यात आलेला आहे, अशा पद्धतीची माहिती आलेली आहे. तर अधिक निधी मंजूर म्हणजे नेमकं काय केलं, तुम्ही फ्रीमध्ये त्यांना देणार आहात की त्यांना निधी देणार आहात की पुढे तुम्ही कुठले कॅम्प घेणार आहात, काय करणार आहात, याविषयीची देखील कुठेही माहिती दिलेली नाही. फक्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आणि अर्थसंकल्पामध्ये निधीच मंजूर केला जातो. पुढे जे आहे तर ते कशा पद्धतीने देणार याची घोषणा पुढे होते. तर त्याविषयी देखील मी तुम्हाला सविस्तर सांगतो. तर बघा, जर तुम्ही याची घोषणा केलेली आहे, याआधी देखील अर्थसंकल्पांमध्ये या घोषणा झालेल्या आहेत. एवढंच नाही तर केंद्र सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला आहे त्यामध्ये देखील दिव्यांगांना जयपूर फूट आणि इतर जे आहेत जसं अलिम्को जी ऑर्गनायझेशन आहे तर त्यांच्या माध्यमातून मदत होईल. AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरणं कसे येईल याचा विचार देखील करण्यात येत आहे, असं निर्मला सीतारामन यांनी देखील सांगितलेलं होतं. तर त्याचप्रमाणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने देखील, देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील तेच काम केलेलं आहे की आम्ही त्यामध्ये आर्थिक बजेटमध्ये त्याची तरतूद जी आहे तर ती करण्यात आलेली आहे, म्हणजे ते बजेटमध्ये मांडण्यात आलेलं आहे की त्यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. परंतु ते खरंच लाभार्थ्यांना मिळेल का याचा देखील मोठा प्रश्न आहे, तो देखील आपण पाहूया पुढे. आणि त्यानंतर बाकी कुठेही विशेष जे आहे तर ती घोषणा काही करण्यात आलेली नाही आहे. बऱ्याच लाभार्थ्यांना असं वाटत होतं की 5,000 रुपये, 6,000 रुपये, 4,000 रुपये अशी घोषणा होईल, परंतु अशा पद्धतीची कुठेही घोषणा आर्थिक बजेटमध्ये करण्यात आलेली नाही. आत्ताच्या आर्थिक बजेटमध्ये काहीही घोषणा अशी करण्यात आलेली नाही आहे की 5,000, 6,000. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर म्हणत होता की वाढ होणार आहे, तर ते काय आहे आपण पुढे पाहूया. त्याचबरोबर जे आहे तर ते एकूण निधीपैकी म्हणजे जो दिव्यांग विभागाला जो निधी मिळायचा त्यामध्ये 16% वाढ करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला 30 ते 40% सांगितलेलं होतं, परंतु एवढी वाढ न होता 16% जे आहे तर ते वाढ झालेली आहे. समजा मागच्या वेळेस दिव्यांग विभागाला खर्च करण्यासाठी जर 100 रुपये देत असेल तर यावेळेस 116 रुपये विभागाला देण्यात आलेले आहे. आता हे कोणासाठी, तर निराधारांना देण्यासाठी का, तर अजिबात नाही. जे काही बाकीच्या गोष्टी आहेत, जे खर्चासाठी बाकीचे ज्या गोष्टी आहेत, म्हणजे विभाग म्हणजे पूर्ण खर्च येतो त्यामध्ये, तर त्यासाठी तो निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही ठीक आहे, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डिवाईड करून मंजुरी केलेली आहे, ते देखील छान आहे.
परंतु खरी गरज कुठे आहे ते देखील जाणून घेणं सरकारने महत्त्वाचं आहे. खरी गरज जी आहे तर ती जे गोरगरीब जनता आहे, दिव्यांग आहे, अशा लोकांना थकीत अनुदान देणे, त्यांना आर्थिक मदत करणे ही एक खरी गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं, देवेंद्रजींनी, की आपण लाडकी बहीण योजना कंटिन्यू चालू ठेवणार आहोत आणि हे, पण त्यांनी हे देखील सांगायला पाहिजे होतं की निराधार लोकांना अनुदान कंटिन्यू मिळणार आहे, त्यांनी देखील काहीही चिंता करू नये. तर अशा पद्धतीचं त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे. आणि लाडकी बहीण योजना कशी कंटिन्यू चालू राहील याकडे सरकारचा भर आहे. परंतु दिव्यांग लोकांसाठी, निराधार लोकांसाठी जी संजय गांधी योजना आहे त्यामध्ये वर्षातील 6 महिन्याचे पैसे कसे नाही देता येईल किंवा कसे पैसे थांबतील याकडे देखील सरकारचा भर आहे का, असा प्रश्न लाभार्थ्यांकडून थेट आता विचारला जात आहे. तर यावर देखील देवेंद्रजी फडणवीस यांनी बोलणं अपेक्षित होतं. तसेच मागे झालेली अनुदान वाढ, हां ठीक आहे, तुम्ही 4,000 रुपये अनुदान वाढ करत नसाल, 6,000 करत नसाल तर ठीक आहे, परंतु त्यांनी हे देखील बोलणं अपेक्षित होतं की मागे झालेली 2,500 रुपयाची वाढ जी आहे तर ती पुढे कंटिन्यू राहणार आहे आणि ज्या लाभार्थ्यांना मिळालेले नाही पैसे त्यांना ते पैसे जे आहे तर ते कंटिन्यू मिळेल आणि त्यासाठी आम्ही अधिक निधी मंजूर करत आहोत, अशा पद्धतीची देखील घोषणा त्यांनी करणे अपेक्षित होते. ठीक आहे, काही लोकांना हे अयोग्य वाटेल, परंतु जे गरजूवंत आहेत, जे निराधार आहेत, तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जे जयपूर फूड आणि ज्या इतर साधनांचा विचार करण्यासाठी आपण इथे हा व्हिडिओ पाहत असाल त्याविषयी काय सांगाल, तुम्ही असं विचाराल तर तुम्हाला सांगू इच्छितो की त्याविषयी जे आहे तर ते बरेच कॅम्प होतात महाराष्ट्रामध्ये. मी दिव्यांग लोकांच्या चांगल्या पद्धतीने संपर्कात आहे, वैयक्तिक देखील यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर ते ठीकच आहे, हे काम ठीक आहे, पण वैयक्तिक देखील माझा दिव्यांग लोकांशी डेली दररोज 24/7 संपर्क असतो आणि दिव्यांगांशी होणाऱ्या सर्व घटना, छोट्या मोठ्या घटना, घडामोडी यांची अपडेट माझ्याकडे येत असते. तर तुम्हाला सांगू इच्छितो, त्या ज्या वस्तू आपल्याला मिळतात, जयपूर फूड किंवा दृष्टीहीन असेल तर त्यांना मोबाईल फोन, श्रवणयंत्र, ज्यांना थोडासा ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना, किंवा इतर लोकांना बऱ्याच वस्तू मिळतात. तर सायकल मिळते, जी 3 चाकी सायकल असेल किंवा व्हीलचेअर जे काही येते, तर त्याचा खरंच उपयोग होतो का? व्हीलचेअर आणि श्रवणयंत्र ठीक आहे, व्हीलचेअरच ठीक आहे, श्रवणयंत्र पण सोडून द्या. व्हीलचेअर ठीक आहे, जयपूर फूड पण एका वेळेस आपण ठीक म्हणूया, परंतु त्याचा खरंच उपयोग होतो का? त्याची क्वालिटी कितपत योग्य राहते त्याचं देखील तुम्हाला माहिती असेल. आणि बऱ्याच ठिकाणी कॅम्प होतात, तर ते कॅम्प कशासाठी होतात महाराष्ट्र शासनाचे? तर वस्तू वाटण्यासाठी नाही, तर ते कॅम्प डॉक्युमेंट्स घेणे, चेकअप करणे यासाठी ते कॅम्प जे आहे तर ते आयोजित केले जातात. आणि ते झाल्यानंतर 5 महिने, 6 महिने, कधीकधी 1 वर्ष, 2 वर्ष देखील त्या वस्तू त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, असं बऱ्याचदा झालेलं आहे. आणि त्या कॅम्पला विशेष म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ते कॅम्प होतात तर त्या कॅम्पला त्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत किंवा मग जिल्ह्याचे जे खासदार आहेत हे आवर्जून, जे सत्तेत आहेत ते आवर्जून उपस्थित राहतात. आणि ते कॅम्प झाल्यानंतर त्यांच्यापुढे औपचारिकता म्हणून जे आहे तर ते काही वस्तूंचं वाटप केलं जातं आणि त्यानंतर ज्या वस्तू देतात तर त्या पूर्ण लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. आणि त्या जर वस्तू पोहोचत असेल तर त्या योग्य क्वालिटीच्या नसतात, अशी बऱ्याचदा दिव्यांग लाभार्थ्यांकडून अशी तक्रार जी आहे तर ती आलेली आहे. परंतु शेवटी दिव्यांग करणार काय हा देखील एक मोठा प्रश्न आहे. बरेच दिव्यांग म्हणतात सर आम्ही काय करावं, कारण त्यांच्याकडे काहीही ऑप्शन नसतो. नाही ते कुणाकडे तक्रार करू शकतात किंवा नाही ते वारंवार एखाद्या अधिकाऱ्याकडे जाऊ शकतात, कारण त्यांना त्या स्थानापासून जिथे वस्तू दिली तिथून वस्तू घरी घेऊन जाण्याचीच प्रॉब्लेम असते. हो, मग ते वस्तू म्हणजे ते तक्रार करायला कुठे जाणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे. मागे रिक्षा वाटप असं काहीतरी, इलेक्ट्रिक रिक्षाचं जे काही आहे तर ती योजना आणलेली होती सरकारने, दिव्यांग लोकांना रिक्षा वाटप म्हणून. त्यामध्ये फक्त 100 लोकांना, 100 की 600 असं काहीतरी आकडा माझ्याकडून चुकू शकतो, एवढ्याच लोकांना ती रिक्षा मिळाली. आणि त्यामध्ये देखील बऱ्याच कोटी रुपयाचा घोटाळा झाला आणि ती रिक्षा जी आहे तर ती त्यामध्ये बराच घोटाळा झाला. त्यामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये देखील त्याची केस चाललेली होती, तुम्हाला आठवत असेल तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी घडत असतात. तर खऱ्या अर्थाने जे गरजेचं आहे तर ते करणं सरकारने अपेक्षित आहे, परंतु तसं सरकारकडून काही होत नाही. त्यामुळे दिव्यांग लोकांनी देखील यावरती विचार केला पाहिजे. यामध्ये आपण काय करू शकतो? आम्ही फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवू शकतो. आम्ही एक सरकार आणि तुमच्यामधलं एक साधन आहोत की माहिती, आलेली माहिती पोहोचवणे. परंतु खरंच गरजेचं
जे आहे तर ते करायला पाहिजे आणि त्यासाठी आपण काय करू शकतो, आपल्याला काही करता येईल का, याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया आहे त्या नक्की कळवा. कारण बरीच लोकं जी आहे तर ती ज्येष्ठ नागरिक आहेत, बरीच जी आपली श्रोता मंडळी आहे तर ती चांगल्या पद्धतीने आपल्याला आयडियाज देत असतात. तर यावर देखील आपल्याला काही करता येईल का, की खरा लाभ दिव्यांगांपर्यंत कसा मिळेल, यावर काही आपल्याला उपाययोजना करता येईल किंवा एक्झॅक्टली काय करता येईल हे जे आहे तर ते लाभार्थ्यांनी कळवल्यास आपण थोडाफार त्यावर विचार करूया. आजचा मुद्दा एवढाच होता की आपल्याला ज्या गोष्टी अपेक्षित आहे, म्हणजे तुम्ही 5,000 रुपये पगारवाढ देऊ नका, परंतु राहिलेले अनुदान जे थकीत अनुदान आहे तर ते अनुदान देणे देखील अपेक्षित आहे. बऱ्याच लोकांना 2024पासून डिसेंबर 2024 ते 2025 एप्रिल किंवा मे जूनपर्यंत 5 ते 6 महिने अनुदान मिळालेले नाही. जर तेच मंत्र्यांना किंवा इतर अधिकाऱ्यांना 5 ते 6 महिने पगार झाले नाही तर ते अधिकारी ऑफिसमध्येच येत नाही, ते आंदोलन करून रस्त्यावर उतरतात. परंतु आमची लोकं कुठे उतरणार रस्त्यावर आणि त्यांना कोण व्हॅल्यू देणार, त्यांना कोण समजून घेणार, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे अर्थसंकल्प ठीक आहे, परंतु जे गरजेचं आहे तर ते कुठेतरी सरकारने करायला पाहिजे असा प्रश्न आणि असा शोक जो आहे तर तो लाभार्थ्यांकडून केला जातो की जे गरजेचं आहे ते करणं अपेक्षित आहे आणि जर ते करत असाल तर ते काळजीपूर्वक करणं अपेक्षित आहे. त्यामुळे आजच्या पुरता आपण इथेच थांबूया. हाच एक मला विषय सांगायचा होता तुम्हाला की खरं काय आहे. ठीक आहे, तर याविषयी तुमच्या प्रतिक्रिया असतील तर त्या नक्की कळवा. आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार, धन्यवाद.